अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ल्यांची मालिका सुरूच आहे। तेहरानसह इराणच्या प्रमुख भागामध्ये हवाई हल्ले केले जात आहेत, तर इराणकडूनही इस्रायलसह आखाती देशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर जोरदार हल्ले सुरू आहेत। आता इराणनं आपला एक हुकमी एक्का बाहेर काढलाय। इराणनं इस्रायलवर असं एक मिसाईल डागलंय की इस्रायल आणि अमेरिकाही थक्क झाली आहे। एक अशी बॅलिस्टिक मिसाईल जी आवाजाच्या वेगापेक्षा 5 पट वेगाने उडते आणि हवेत झेप घेताच वेगाने दिशा बदलते, ज्याच्या लक्ष्याचा अंदाज कुणालाच येत नाही। कोणत्या ठिकाणावर विध्वंस घडवणार कुणालाच सांगता येत नाही। अशी मिसाईल जिला पाहून इस्रायलचं डिफेन्स सिस्टीमही थक्क झालाय। ही आहे इराणची सेझिल मिसाईल, जी 2026 मध्ये इराणनं पहिल्यांदाच प्रत्यक्ष युद्धात वापरली आहे। गेल्या वर्षीच्या 12 दिवसांच्या युद्धात या मिसाईलनं संपूर्ण जगाला हादरवलं होतं। इस्रायल आणि अमेरिकेकडेही यावर कोणताही तोडगा नव्हता आणि आता जवळपास 9 महिन्यांनी इराणनं पुन्हा ही मिसाईल आपल्या शस्त्रागारातून बाहेर काढली आणि इस्रायलवर डागली आहे। इराणनं रविवारी इस्रायलवर सेझिल बॅलिस्टिक मिसाईल डागलं। या मिसाईलला इराणची डान्सिंग मिसाईल म्हटलं जात आहे, कारण ती हवेत फिरत फिरत विनाश घडवते। आता या मिसाईलची खासियत बघा। ही मिसाईल इराणहून फक्त 7 मिनिटात तेल अवीव पर्यंत पोहोचू शकते। मिसाईलचा वेग आवाजाच्या 5 पट आहे। ताशी जवळपास 13,000 किलोमीटर वेग आहे। रेंज 2,000 ते 2,500 किलोमीटर पर्यंत आहे। वजन 23,600 किलो इतकं आहे। सुमारे 700 किलो स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता आहे। हवेत ट्रॅक करून रोखणं जवळपास अशक्य आहे। या मिसाईलच्या रेंजमध्ये इस्रायल तर येतोच, पण पूर्ण पश्चिम आशिया आणि युरोपचा काही भागही येतो। उंचीवर झेप घेताना दिशा बदलण्यात सेझिल माहिर आहे। इस्रायलचा अत्याधुनिक आयरन डोमही सेझिल समोर फिकं मानलं जात आहे। ही 2 स्टेजची बॅलिस्टिक मिसाईल असून ठोस इंधनावर चालते। ठोस इंधनामुळे मिसाईल क्षणार्धात लॉन्च करता येते, म्हणजेच तयारीचा वेगही कमी आणि लॉन्चपूर्वी तिला ओळखणं किंवा थांबवणं एअर डिफेन्स सिस्टीमसाठीही कठीण आहे। इराणनं या मिसाईलची पहिली चाचणी 2008 मध्ये केली आणि आता प्रत्यक्ष युद्धात तिचा वापर केलाय। इराणनं या लढाईत अनेक घातक मिसाईल्सचा वापर करून अमेरिका आणि इस्रायललाही चकित केलाय। सेझिल अर्थात डान्सिंग मिसाईल 15 मार्चला लॉन्च करण्यात आली। खुर्रम शहर 4 याला मॉन्स्टर मिसाईल देखील म्हटलं जातं। 1.5 टनापर्यंत स्फोटकं वाहते। फतेह हायपरसोनिक मिसाईल इस्रायली एअर डिफेन्स सिस्टीम भेदण्यासाठी तिचा वापर होतोय। याशिवाय मध्यम पल्ल्याच्या इमाद, कद्र आणि खैबर शिकन मिसाईल्सचा देखील वापर इराणनं केलाय। इराणच्या मिसाईल बरोबरच त्यांचे ड्रोनही युद्धात शक्तिशाली ठरतायत। शाहीद 136 ड्रोन सोबत आता इराणनं आणखी आत्मघाती ड्रोन मैदानात उतरवले आहेत। इराणनं जारी केलेल्या नव्या व्हिडिओमध्ये अर्श 2 हे ड्रोन लॉन्च करतानाची दृश्य आहेत। अर्श 2ला शाहीद 136 पेक्षाही अधिक धोकादायक मानलं जात आहे। अमेरिकेविरुद्ध लढताना इराणनं मिसाईल्स आणि ड्रोन हेच मुख्य शस्त्र बनवले आहेत आणि या हल्ल्यांनी इतका विध्वंस घडवलाय की इस्रायल आणि अमेरिकेचं संरक्षणकडेही निष्प्रभ ठरलाय। इराणने आधीच स्पष्ट केलंय की ते 10 वर्ष युद्ध लढायला सज्ज आहेत आणि आतापर्यंत शस्त्रागारातून केवळ जुनी आणि छोटी हत्यारच बाहेर काढली आहेत। हळूहळू नवी आणि अधिक घातक मिसाईल्सचा वापर केला जाणार आहे आणि आता इराणनं आपल्या शस्त्रागारातील डान्सिंग अर्थात सेझिल मिसाईल जगासमोर आणलाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी। हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।